त्यांनी भूमिका घेतलेली आहे का? कारण मागे त्यांच्या आंदोलनाच्या वेळेला ओबीसी समाज आणि मराठा समाज फार तीव्र भावना निर्माण झालेल्या. तर आता काय भूमिका राहणार त्यांच्या आंदोलनासाठी? त्याला त्यांची भूमिका ते सांगू शकतील. तुमची भूमिका काय? आमची भूमिका तर स्पष्ट आहे की बाबा ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, त्यांच्या आरक्षणावर पुढे गदा येता कामा नये. कारण का जे काही त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांचं सरसकट जे आहे सर्व लोकांना जे आहे ओबीसी मध्ये घ्या, तर ते तर शक्य नाही. आधीच ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे 27% आहे. त्या 27%मध्ये खऱ्या जे काही विजेएनटी वगैरे बाकीचं सोडलं तर ते 19%च आरक्षण मिळत आहे, म्हणजे पूर्ण 27% सुद्धा मिळत नाही. तर त्याच्यामुळे अधिक आरक्षण कमी आहे आणि त्यांना जे आहे ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून किंवा नवीन आता शासनाने जे आहे ज्यामध्ये 2-3 वेळा ते बिल आलेलं होतं राज्य शासनामध्ये, आदरणीय भुजबळ साहेबांनी तेव्हाही सपोर्ट केला की वेगळं सेपरेट आरक्षण जे आहे मराठा समाजाला देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. ते सुद्धा आता आरक्षण लागू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांना हे वेगळं असताना की ओबीसी मधलं आरक्षणाची काय आवश्यकता नाही, तर त्यांना इंडिपेंडंट आरक्षण मिळता येतं. जातनिहाय मध्ये जर त्यांनी स्वतःला ओबीसी दाखवलं तर तुमचं त्यांना समर्थन मिळेल. असं आहे की जे मी तुम्हाला आधी म्हणालो की जेव्हा मी खासदार असताना जी जातनिहाय जनगणना होणार होती ती जी आहे ती रुरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होणार होती. त्याचं सुद्धा आमचं ऑब्जेक्शन होतं, परंतु मग नंतर त्यांना पण सांगितलं की बाबा कमीत कमी आता होतंय तर हे तरी होऊन जाऊ द्या. त्याचं कारण होतं, आमचं म्हणणं होतं की ती आपली रेग्युलर सेन्सस जो असतो, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचा सेन्सस बोर्ड आहे त्यांच्या माध्यमातून करावं. कारण सेन्सस बोर्डाकडे जेव्हा सेन्सस होतो तेव्हा कोणीही खोटी माहिती दिल्यास त्याला सक्त जे आहे त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्याला सजा सुद्धा. त्याच्यावर खोटी माहिती कोणी भरू शकत नाही आणि म्हणून ती जेन्युअनली जी आहे ही सेन्सस हा बरोबर होत असतो आणि त्या रीतीनेच तो व्हायला पाहिजे. या दृष्टीने आम्ही जे आहे आता हा पुढाकार जो घेतलेला आहे की बाबा सगळीकडे तळागाळापासून व्यवस्थितरित्या जी आहे ती गणना सगळ्यांची जी आहे व्हायला. तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहिला मराठा समाज स्वतःला ओबीसी दाखवतो का मराठा दाखवतो? ते आता आमचे कार्यकर्ते ते बघणार ना. कारण असं आहे की त्यांनी जर मराठा समाजाने जर ओबीसी दाखवलं तर आमचा ओबीसीचा टक्का वाटणार आहे. म्हणजे आज जे आता आपण जे म्हणतो की 54% आहे, 54%च्या अर्धे 27% म्हणून आज जे आरक्षण मंडळ कमिशनच्या माध्यमातून जे मिळालेलं आहे ते जर ते आमचं 70-80% गेलं तर तो ओबीसीचाच फायदा होणार. आक्षेप नाही त्यांनी ओबीसी म्हणून आपली नोंद केली. ते तर परत पहिलं म्हणजे करू शकत नाही. पहिलं म्हणजे ते करू शकत नाही कारण शेवटी काहीतरी पुरावे त्यांना द्यावेच लागणार तिथे, बरोबर. परंतु जर कोणी काय खोडसाळपणे केलं तर ते ओबीसीचा आरक्षणाचा टक्का वाढणार आहे त्याच्यात. पण हा जर खोट्या पद्धतीने जर त्यांनी टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर काय केलं? त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्याच्यावर सक्त त्याच्यावर म्हणजे सजा आहे त्याच्यावर. म्हणजे कुणी असं करू शकत नाही. तुम्ही आक्षेप घेणार का? म्हणजे हो, जरूर घेणार. म्हणजे जनगणनेनंतरच घेता येईल ना. आता जनगणना अजून सुरू पण नाही झाली. आता त्याचा फॉर्मॅट पण यायचा आहे आपल्याला की तो फॉर्मॅट कसा असणार आहे. फॉर्मॅटमध्ये आम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी आल्या आहेत की नाही किंवा त्याच्यामध्ये आम्हाला काय अजून त्याच्यामध्ये सजेशन द्यायचे आहेत का, हे सगळं काम जे आहे अजून बाकी आहे ते अजून व्हायचं. संघटन मजबूत केलं जातं, राजकीय स्वरूप देण्याचं काही नाही. आमचं आता जवळजवळ 30 वर्ष झाले सामाजिक काम आतापर्यंत सुरू आहे आणि सामाजिक कामच आम्ही यापुढे सुरू राहणार आहे. आता आतापर्यंत आम्ही इथं पॉलिटिकल पार्टी होऊन निवडणूक वगैरे सगळं झालं, परंतु आम्ही आतापर्यंत केलेलं नाही आणि करायचा उद्देशही नाही. पण भुजबळ साहेब ज्यावेळेस मंत्री राहत नाही त्यावेळेस जनता परिषद खूप आक्रमकपणे पुढे येते आणि राजकीय पद्धतीने लढू असा जो नेहमी विचार होतो त्याला मग हे काही छेदण्याचा प्रकार नाही का? छेदण्याचा प्रकार नाही का? ज्यावेळेस भुजबळ साहेब मंत्री राहत नाही त्यावेळेस जनता परिषद हे फार मोठ्या आक्रमकपणे पुढे भुजबळ साहेबांना मंत्री बघितलं असं काही नाही आणि राजकीय स्वरूपी दबाव निर्माण करतो. मग हा त्याला हा प्रकार छेदण्याचा नाही का? किंवा तुम्ही सामाजिक राजकीय मदत मिळत आहे काय? आज साहेब तिकडे जेव्हा जालन्याला हे फार मोठं आंदोलन पेटलं होतं आणि बीडमध्ये जे आहे आमदारांचे आणि बाकीचे कार्यकर्त्यांची घरं जाळलेली होती, तर साहेब स्वतः तिकडे भेटीला गेले होते आणि साहेब पहिले मंत्री होते की तिकडे जे त्यांनी भेट दिली आणि तिकडे त्यांनी जाहीर केलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हे आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर आम्ही छेडणार आहोत. तर आमचं आंदोलन पहिल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी तर सुरूच असतं, त्याच्यामध्ये कधी ते थांबले नाही.
परंतु त्यावेळेस साहेबांनी सांगितलं. आणि मग साहेब जेव्हा त्या मिटिंगला जेव्हा तिकडे गेले तेव्हा राजीनामा देऊन आले. राजीनामा दिला तिकडे, तो राजीनामा पाठवला. नंतर आम्ही जे आहे ते जालन्याला गेलो. कारण का जेव्हा त्या जालन्याच्या सभेला जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा सरकारला कोणी अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि आज तेव्हा सुद्धा आणि आज सुद्धा ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा काही प्रश्न येतात तर साहेब जे आहेत ते प्रामुख्याने ती त्यांची भूमिका तिकडे मांडतात आणि त्यांच्या ओबीसीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी खास करून त्या मंत्रिमंडळामध्ये सर्वांना जे आहे चर्चेमध्ये भाग घेऊन ते सोडवण्याचं काम जे आहे प्रामुख्याने करतात. आणि म्हणूनच समता परिषदेच्या लोकांचं आणि इतरही लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा साहेबांनी जे आहे मंत्रिमंडळात जे आहे ओबीसीचं रक्षण करण्याच्या दृष्टीने तिकडे पावलं उचलतात. तर म्हणून त्यांनी जे आहे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका त्या टायमाला सर्व समता परिषद असो किंवा बाकीच्या संघटना असो ह्या सगळ्यांची होती. निवडणुकीदरम्यान आपली समता परिषदचा काय रोल राहणार निवडणुकीच्या दरम्यान आगामी? नाही, निवडणुकीच्या दरम्यान आता आमच्यातले काही बरेच जे समता परिषदेमध्ये काम करणारे आहेत, काही बीजेपीमध्ये आहे, काही शिवसेनेमध्ये आहे, काही काँग्रेसमध्ये आहे, काही राष्ट्रवादीमध्ये आहे, वेगवेगळ्या पक्षामध्ये ते इंडिपेंडेंटली काम करत आहे. प्रामुख्याने सगळे मेजॉरिटी जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये पण काम करत आहे. काही जण आहे ते फक्त सामाजिक काम करत आहेत. असेही आमच्याकडे लोक आहेत. परंतु त्याचा एक फायदा असा आहे की बाबा ते वेगवेगळे जरी पक्ष असतील तर त्या पक्षामध्ये जे आहे ओबीसीची भूमिका प्रामुख्याने ते मांडू शकतात. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना जे आहे कन्व्हिन्स करू शकतात किंवा ओबीसीवर हा अन्याय होतो तर तो आपल्या पक्षाने सुद्धा त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे ही भूमिका त्यावेळेस ते जे पदाधिकारी आमचे तिकडे घेतात. तर त्याच्यामुळे पक्षाच्या वेगवेगळे जे आहे जे लढतात ते त्यांनी ते त्यांची बाजू ते त्यांना आपण आमचा इंडिपेंडन्स त्यांना दिलेला आहे. परंतु समता परिषदेचे जेव्हा काम असतं ते जे ओबीसीच्या संदर्भामधलं काम आहे ते इंडिपेंडेंटली ते करतात. समीची नागपुरात वंचित घटकांचं मोठं कार्य आहे. बाबासाहेबांनी या शहराला बैठका ज्या चालू आहेत जे आता मी कालच मगाशी तुम्ही नव्हता पण यवतमाळला बैठक झाली त्याच्या आधी गेल्या आठवड्यात मी मराठवाड्यामध्ये बीडला जाऊन आलो, परभणीला जाऊन आलो, संभाजीनगरला जाऊन आलो. तिकडच्या पूर्ण मराठवाड्याच्या बैठका घेतल्या आणि आता इकडच्या बैठका आहेत. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नागपूरचं सुद्धा संघटन हे मजबूत होतं. समता परिषदेत